असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. झोप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने. ओ हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ओ हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ओ हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, ओ हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर, सुखाचे आगर बापर कुमादेवी वर, सुखाचे आगर बापर कुमादेवी वर, सुखाचे आगर बापर कुमादेवी वर. ओ हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी, जय जय राम, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम. झुंजरते एक विष्णुदास जगी, झुंजरते एक विष्णुदास जगी, झुंजरते एक विष्णुदास जगी, झुंजरते एक विष्णुदास जगी. पाप पुण्य अंगी ना तळे त्या, पाप पुण्य अंगी ना तळे त्या, पाप पुण्य अंगी ना तळे त्या. झुंजरते एक विष्णुदास जगी, झुंजरते एक विष्णुदास जगी, झुंजरते एक विष्णुदास
पुंड्र भाळ कंठी शोभे माळ पुंड्र भाळ कंठी शोभे माळ बीजे कडी काळ तया भेने बीजे कडी काळ तया भेने बीजे कडी काळ तया भेने गोविंदासनी गोविंद शयनी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसलासे गोविंद त्यामणी बैसलासे गोविंद त्यामणी बैसलासे तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार म्हणे शंख चक्राचे शृंगार तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी नामामृत सार मुखा माझी नामामृत सार मुखा माझी तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार म्हणे शंख चक्राचे शृंगार तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी नामामृत सार मुखा माझी नामामृत सार मुखा माझी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसलासे गोविंद त्यामणी बैसलासे गोविंद त्यामणी बैसलासे विठोबार खुमाई 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 झुंजार ते एक विष्णुदास जगी झुंजार ते एक विष्णुदास जगी झुंजार ते एक विष्णुदास जगी झुंजार ते विष्णुदास जगे झुंजार ते एक 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 विष्णुदास जगे पाप पुण्यागी नातळे त्या पाप पुण्यागी नातळे त्या गोविंद आसनी गोविंद गोविंद आसनी गोविंद शयनी पाप पुण्यागी नातळे त्या पाप पुण्यागी नातळे त्या गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद
वारते ग विष्णुदास जगे पाप पुण्यागी नातळे त्या पाप पुण्यागी नातळे त्या गोविंद जनी गोविंद जयनी गोविंद आसनी गोविंद जयनी पाप पुण्यांगी नातळे त्या पाप पुण्यांगी नातळे त्या गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मानी बैसलाते गोविंद त्या मानी बैसलाते गोविंद आसनी गोविंद जयनी गोविंद आसनी गोविंद जयनी गोविंद त्या मानी बैसलासे गोविंद त्या मानी बैसलासे गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी विठ्ठल 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 खाली बसलेल्यांनी टाळी वाजवा, भजन करा. वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ठाणेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु सोग महाराज भैया विठ्ठल 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 झुंजार ते एक विष्णुदास जगी
झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी भैसलासे ऊर्ध्वपुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापिजे कळी काळ तया भेने गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी भैसलासे तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी भैसलासे विठ्ठल 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 समचरण सरोजम सान्द्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयदबलहसं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू रतमना मना ओ पांडुरंगा करू रतमना मना हो पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू रतमना मना ओ पांडुरंगा करू रतमना मना हो पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा गाणे कथेचा विचारू हो त्यांच्या कृपा गाणे कथेचा विचारू हो त्यांचा कृपा झाले कथेचा विचारू हो त्यांचा कृपा झाले कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपा गाणे कथेचा विचारू हो त्यांच्या कृपा गाणे कथेचा विचारू हो त्यांचा कृपा झाली कथेचा विचारू हो त्यांचा कृपा झाली कथेचा विचारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरे रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ओम ध्यानं. नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो
करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा लुका विरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं मृगोंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये संपद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरन्तं मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः झुंजारते एक विष्णुदास जगी झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी ना तळेत्या गोविंदासने गोविंद शयने गोविंद त्या मने बैसरासे विठला विठ्ठल 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 हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराज संतांची अंतर्बाह्य लक्षणे सांगतात विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमेश्वर पांडुरंग परमात्मा विश्व मौलिक ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय स्वागत सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज आणि मर्दनी माता या जगदंबेच्या कृपानं संतांच्या महंतांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा आणि या सप्ताहातील 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली त्याबद्दल मी या सर्व गावकऱ्यांना आणि कमिटीवाल्यांना धन्यवाद देतो विठ्ठल 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 सुंदर छान प्रकारे अशी श्रीमद भागवत कथा या ठिकाणी आहे आता ऐकायला किती जण येतात ते काही माहित येत असेल त्यांचं भलं होईल बरोबर ज्यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात त्यांच्या मधुर वाणीतून आपण भागवत
माझे गुरुस्थानी असणारे की ज्यांचं माझं जेवढं वय नाही त्यांचा तेवढा परमार्थ आहे आणि आपल्या आजूबाजूच्या खेड्यामध्ये परमार्थिक गाव म्हणून जर नाव कोणाचं असेल तर ते म्हणजे त्र्यंबक बाबांच्या गावात. बाबांच्या मधुरवाणीतून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. त्याच प्रकारे गेल्या आता 8 दिवस, आता किती दिवस उरले? 2. त्या 2 दिवसात जे आले नाही 4-5 दिवसापासून आले नाही त्यांनी श्रीमद भागवत कथाला या. त्याचप्रमाणे तुमच्या गावकऱ्यांना चांगले गायक लाभले. सचिन महाराज असतील, सोपान महाराज असतील, वादक आपले शिवम महाराज असतील, यांचा सुद्धा गोड आवाज ऐका. हरिपाठाला या आणि तुम्हाला पहिल्यांदाच तुमच्या गावकऱ्यांना आणि तुम्हाला जर कुणामुळे खरा आनंद भेटत असेल तर तो आमची मा नर्मदा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था. जरा जोरदार करायला याच्या अगोदर कोणी होतं का? याचा येतो आवाज, तुम्ही बोला काही होते पण हेच गावातले होते. पण यायचं खूप फरक पडतो ना, आहे की नाही? म्हणून ज्यांच्यामुळे तुम्हाला आनंद भेटतोय असे आमचे महानर्मदा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमधील मुलं खऱ्या अर्थानं यांच्यामुळे या वर्षी मागच्या 5 वर्षात काही मला तरी वाटतं काही शोभा नसेल तुमच्या सत्याला, पण मात्र एवढं वर्ष असं वाटतं की नक्कीच 6व्या वर्षी तुमच्या सत्याला शोभा आली. म्हणून गेल्या 5-7 दिवसात 8 दिवस आम्ही तुमच्या गावामध्ये आलो. काही चुकलं असेल आमच्याकडून, काही वेळ वाकडं बोललं गेलं असेल तर मायबापाचं अंतकरण समजून आम्हाला माफ करा. आणि भरभरून असं तुम्ही आम्हाला प्रेम केलं, राहायची खायची झोपाची चांगली व्यवस्था केली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या सेवेला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे इथं किती आले ते तर आलेच भरपूर. असं कळालं की 2,500 तुमच्या गावची संख्या बरोबर की नाही आजी? 2,500 किती? म्हणून जास्त करून तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. जे घरी झोपेले, जे टीव्ही पाहू राहिले, काही धूर उडवू राहिले, जे काही पवन पाहू राहिले, जे आरामात झोपेले त्या सगळ्यांच्या चरणावरती दंडवत करतो. गुरुवारांच्या चरणावरती नतमस्तक होतो. बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो. मारुती रायाच्या आदिशक्ती मुक्ताबाईंच्या सद्गुरू जोग महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला भजन होईल का? गैरवाणी बसून काही तर वाजवाच जरा फ्रेश बसा. काय काय येतात बरं घरी झोपा घेतात तर घेतात, इथं बी घेतात. आणि इथं जे घेतात का ते जरा चांगले नाही. इथं घेतात का असं जे एका गावामध्ये एक असा सप्ताह चालू होता आणि थोडस सप्ताह गावाच्या बाहेर होता. त्याच्यामुळं एक बाई जी होती गावातली त्या बाईला खूप आवड होती बरं का मावशी, खूप आवड होती कीर्तनाची. कीर्तन सुद्धा मोठमोठ्या महात्म्याचे कीर्तन होते. मग परंतु आता जायचं कसं, आपल्याला अंधारे गल्ली आहे. म्हणून ती बाई काय करायची, शेजारच्या बाईला आणायची. पण नेमकं असं व्हायचं तिला परमार्थाची आवड आणि ती बिना आवडीची होती. ते काय करत नव्हते, यातलं काही समजत नव्हतं. पण हे सखूबाई सखूबाई चाल ना कीर्तनाला चाल म्हणे. आपण काही टाळी वाजवणार नाही, टाळ्या वाजवणार नाही, ऐका नको पण निस्ती माझ्या सोबत चाल तिथं बैस. बरं आणलं सोबत. आता जिला आवड होती परमार्थाची ती अशी पुढं बसली, चांगली कीर्तन ऐकत होती आणि जी बिना आवडीची होती ती तिच्याच मागे बस. चांगला रूपाचा अभंग झाला, कीर्तनाचा अभंग झाला, गोड गायक होते, यांच्यासारखे गोड गायक होते. त्यांचं गायन अभंगाची चाल झाली, विठ्ठल विठ्ठल झालं, नेमकं प्रस्तुत चालू झालं आणि थोडं कीर्तन चालू झालं तेवढं त्या बाईचं तिचं काय झालं, काय झोपीत गेली का म्हणे, काय करतो झोपतच होत. बाबाने कीर्तन ऐकते मी आणि मग डोकं कशाला खाजवती, तुझं डोकं? हा मग माझं डोकं कशाला खाजवते म्हणे. मी तुझं डोकं खाजवते तर मग माझं डोकं कुठे म्हणे.
म्हणजे असे काही येईल राहता आता हिच्यात कोणी असत तर सांभाळून ठेवा विठाला विठाला विठ्ठल 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 अभंग कोणाचा आहे अभंग तुकाराम महाराजांचा आहे या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय संतांची अंतर्बाह्य लक्षणं सांगतात तुम्हाला प्रश्न असा निर्माण होईल महिला मंडळ की तुकाराम महाराजांनी कशा करता संतांची लक्षणे सांगितली कशा करता सांगितली तर त्याचं उत्तर असं आहे तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण तुमच्या आमच्या जीवनाचं साफल्य हे जर कशात आहे तर ते परमात्मा प्राप्तीत आहे विठ्ठल 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 या सगळ्या जनजीवांचं कल्याण झालं पाहिजे तुमच्या आमच्या जीवनाची सफलता तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण हे परमात्मा प्राप्तीत आहे तुकाराम महाराज म्हणतात की तुकामुळे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक परंतु तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण तुमच्या आमच्या जीवनाचं साफल्य हे परमात्मा प्राप्तीत समजत नाही विठ्ठल 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 तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण हे आपण प्रापंचिक वस्तू मध्ये समजतो प्रापंचिक वस्तू म्हणजे काय घरादार बायकान पोर नातू गुर ढोर हा जो काही संसार आहे हे जी काही प्रापंचिक वस्तू आहे यामध्ये तुम्ही आम्ही काय करतो तर आपल्या सफलता ठरवतो आपल्या जीवनाचं कल्याण आहे असं तुम्ही आम्ही समजतो परंतु तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण तुमच्या आमच्या जीवनाची सफलता ही प्रापंचिक वस्तू मध्ये नसून ही कशात असेल तर ती परमात्मा प्राप्तीतच आहे विठ्ठल 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 हो पण नेमकं ही परमात्मा प्राप्ती करायची तरी कशी हा? परमात्मा प्राप्ती करायची तरी कशी हे मी नाही सांगत हे तुकाराम महाराज सांगतात सगळे वेद शास्त्र उपनिषदे भागवत गीता हे सगळे एक मुखाने सांगतात की अरे बाबांनो संतान प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाई तुम्हाला जर परमात्मा प्राप्ती करायची असेल तर कुणाला शरण जा तर संतांना शरण जा आता आपल्या इथं श्रीमद भागवत कथा चालू आहे ती कथा सुद्धा ते सांगते की तस्मात् गुरु प्रपद्यते जिज्ञासुस्ते उत्तमं शब्द परेच निष्णात ब्रह्मण्योपशमः अहो एवढंच नाही तर ज्ञानोबरायांना जरी विचारलं ज्ञानदेव वैष्णव मोठा त्यांना जरी विचारलं की का हो परमात्मा प्राप्ती कशात आहे ज्ञानोबराय म्हणतात काय म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धारलो गुरु एवढंच नाही तर एकनाथ महाराजांना विचारलं की का हो परमात्मा प्राप्ती कशात आहे तर एकनाथ महाराज हरि प्राप्तीसी उपाय हरि प्राप्तीसी उपाय ओ हरि प्राप्तीसी उपाय 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 धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती साधने
साधती साधने जरा गायका करता टाळ्या वाजवा. डबल वाजवा. असे काही भेटत नाही कुठं. ते लवकर सापडत नाही पुन्हा. हे सापडले या वर्षी. आता काय काय ठिकाणी काय काय काही प्रकार नाही. वाघवाजे आहेत काय एक नाही. काय काय मधले दोघ आहे तर एक नाही तर एक आहे तर वाघवाजे नाही असते. बरं काय एकच. आता समजा आम्ही पोरं जरी असलो कोणी कुठं आणि एखाद्याने म्हटलं हो द्या ना म्हणून येतात. जर भुकलं तिकडे थोडीकडे याचा मधली तुली म्हणू द्या ना म्हणून काय तर म्हणू द्या तसे काही नाही म्हणायचे. खरं नाही कारण आम्ही जर कुठे गेलो ना तर मोजून 2-2, 3-3 दिवस काय कळत नाही. आम्ही त्याच्याकडे पाहते आपण फोन येतो हे बरं आहे. पहिल्याच दिवशी आमच्यात मिसळली म्हणून चांगले काय तुमच्या गावाला लाभले. आता आम्ही तुमच्या गावाला चांगले लाभले. विठाला 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 हरिप्राप्ती उपाय धरावे संतांचे ते. एकनाथ महाराजांना विचारलं. एकनाथ महाराज सुद्धा तेच म्हणतात संतांना शरण जा. एवढंच नाही तर तुकाराम महाराजांना विचारलं का हो तुकोबाराया. तुकोबाराय कोण. संप्रदायाचे कळस वारकरी संप्रदायाचे कळस असणारे हे जगद्गुरु तुकोबाराया की ज्यांचा सेवेकरचा अभंग घेतला ते तुकाराम महाराजांना विचारलं का हो तुकोबाराया तुम्हाला परमात्मा प्राप्ती कशी झाली. तुकाराम महाराज म्हणतात की संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा संत दर्शनी आला. पद्मनाभ जोडीला नाव जोडीला. पद्मनाभ जोडीला नाव जोडीला. संत दर्शनी आला संत दर्शनी आला संत दर्शनी आला संत दर्शनी आला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. तुकाराम महाराजांना विचारा. तुकाराम महाराज सुद्धा तेच सांगतात. निळोबरायांना विचारलं निळोबराय सुद्धा ते सांगतात केला निळा केला निळा केला निळा पावन. अहो एवढंच नाही तर आपल्या भारतीय स्त्रियांमध्ये एक मदालसा नावाची काय आहे स्त्री. मदालसा नावाची स्त्री. ती स्त्री नाही स्त्री काय म्हणतात स्त्री ती मदालसा नावाची स्त्री ज्या वेळेला आपल्या मुलगा पाण्यात झोपत होता त्या वेळेला ती मदालसा नावाची आई आपल्या मुलाला सांगू लागली की अरे बाळा उठ तीर्थयात्रा कर. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थ रे हिंड. ती मदालसा आपल्या मुलाला उपदेश करते की उठ तीर्थयात्रा कर आणि तीर्थयात्रा करत असताना साधू संतांच्या संगतीमध्ये तू राहा. साधू संतांच्या समुदायामध्ये तू राहा आणि त्यामध्ये जो ब्रह्माविक जो संत असेल त्याला तू तुझं काय बनव गुरु बनव. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थ रे हिंड. सगळे संत एकमुखाने सांगतात की अरे बाबांनो परमात्मा प्राप्ती करायची जीवनाचं कल्याण जर करायचं असेल तुमच्या जीवनाचं जर तुम्हाला वाटत असेल
साफल्य झालं पाहिजे तर काय करा संतांना शरण जा संता विना प्राप्ती नाही वेद देती ग्वाये ऐसे वेद देती ग्वाये वेद देती ग्वाये संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाये ऐसे वेद देती ग्वाये ऐसे वेद देती ग्वाये संतांना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही म्हणून तुम्हाला जर परमात्मा प्राप्ती करायची असेल तर संतांना शरण जा परंतु नेमकं कोणत्या संतांना शरण जायचं हा सुद्धा काय एक प्रश्न आहे कारण आता असं चालू आहे पोटासाठी संत झाले भगवे वस्त्र परिधान करतात आणि गल्लोगल्ली हिंडतात फिरतात आलोक निरंजन सबदुख मंजन असे ते फिरतात गल्लोगल्ली आणि मग आपल्या सुद्धा लोकांचं कसं आहे एखादा भगवे कपडेवाला महाराज दिसला की पटकन ताटावरून उठून पण त्याच्या दर्शनावर कारण कोण बाबा आहे बाबा आहे परत एकट्यावर नाही थांबत शेजारचे सांगते हो शकुंतला झालं का काय हो म्हणे आपल्या गावात बाबा आले बाबा हो भव्य वस्त्र भरले अंगाला राग लागेल किती मोठी गळात रुद्राक्ष परिधान करेले म्हणे आहो का हा म्हणे सगळं कळतं द्यायला या बाहेर चांगले चालतात सगळं कळतं म्हणे आहो का मग ती बी जाते अशा संतांच्या मागे जाऊ नका कारण त्यांचे जर त्या संतांच्या मागे जर गेले तर तुमच्या जीवनाचं नक्की पतन ठरलेलं आहे भव्य वस्त्र परिधान करतात अंगाला राख लावतात जटा काय वाढवतात गळ्यात रुद्राक्षाच्या माळा काय घालतात आणि गल्लोगल्ली फिरतात परंतु त्यांच्या मागे जर गेले त्यांचं जर तुम्ही ऐकलं तर त्यांचा तुम्हाला काही फायदा नाही त्यांच्या मागे जर गेले तर तुम्हाला परमात्मा प्राप्ती नाही नक्की तुमच्या जीवनाचं पतन आहे विठ्ठल 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 त्याच्याकरता तुकाराम महाराजांनी एक अभंग सुद्धा खर्च केला कोणता अस्वलाच्या अंगावर लांब लांब जटा अस्वलाच्या अंगावर लांब लांब जटा अस्वलाच्या अंगावर लांब लांब जटा वादी लंगोटीने त्यागी दिसे मोठा वादी लंगोटीने त्यागी दिसे मोठा भगवी कुत्र्याच्या अंगावर भगवी जटा कुत्र्याच्या अंगावर भगवी जटा गाढवाच्या अंगावर भस्माचा तोटा गाढवाच्या अंगावर भस्माचा तोटा अस्वलाच्या अंगावर लांब लांब जटा अस्वलाच्या अंगावर लांब लांब जटा हे शेवटून म्हणलं का गाढवाच्या अंगावर बसण्याचा तोटा तसं काही आम्ही नाही करा नाही आता काय बॅनर लागेल तिच्यावर म्हणतात कीर्तनकार तोटे होते म्हणजे गाढवाचं काही नाव पाहू असं नको व्हायला. तोटा एक आम्ही तोटे विठाला 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 आता मध्ये सकाळून आमच्या घरची बी येली ती गेल्यावर पुन्हा सत्याला 15 तास गेल्यावर संध्याकाळी त्याच्या घरी जायचं तिथं बी गावात तोटे म्हणतो ते मग तुमचे ते कोण लागतात असं नको म्हणून गाढवाच्या अंगावर भस्माचा तोटा तुकाराम म्हणता अरे बाबांनो त्यांच्या अंगावर राख लागत राहती भगवे वस्त्र परिधान राहता तुमचं जीवनाचं कल्याण त्यांच्यात नाही खऱ्या संतांच्या मागे जर गेले तर नक्की जीवनाचं कल्याण आहे तुकाराम महाराज सांगतात असं नाही माऊली ज्ञानोबा सुद्धा सांगतात ते एका दृष्टांतातून सुद्धा पटवून देतात फक्त भजन करा आणि तो दृष्टांत नीट आहे का विठाला 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 एक माणूस प्रवास करण्याकरता गेला
बर काळजी प्रवास करण्याकरता गेला आणि प्रवास केला आणि घरी आला. आता मला सांगा एखादा व्यक्ती प्रवास करून आला असल तो का घरी आल्याच्या नंतर उद्या तो प्रवास करून आला थकून आला जीव बारीक झाला तर हात पळून गेलं हातपाय दुखू लागले डोकं दुखू लागलं गाडीचा प्रवास उलट्या झाल्या असं करता करता सर अंग गळून पडलं आणि मग तो घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर बर का नारायण काका प्रमोद काका आले का आपले नाही अजून काही एवढं 5-6 दिवस झाले पण हरिपाठ आले कीर्तनाला दिसतात पण आज आपला विषय काय चालू होता कसे करता आणलं म्हणा इथं तो प्रवास करून आला आणि आपल्या पत्नीला म्हणू लागला अगं म्हणे काय हो म्हणे माझं जीव आहे ना खूप दुखतोय मला खूप कस्तुरी होता आगात कस्तूच होती म्हटली मग काय करू तर ती घरी येते तिला ओरड लागली तिच्या काय करू म्हणे घरात खोबऱ्याचं तेल असेल ना ते वाटीत तेल आण जरा आणि अंगाची शरीराची मालिश करून दे नाही घरात खोबऱ्याचं तेल नाही शेंगदाण्याचं नाही सोयाबीनचं नाही करडीचं करता कोणताच तेल नाही घरात तेल नाही मग घरात नेमका हा कोणतं तेल आहे ते तरी सांग म्हणे घरात एक तेल आहे म्हणे ते कोणतं म्हणे बिबियाचं कोणतं बिबियाचं आणि आज जरा गुडघ्यात मेंदू होता ते म्हणे आज तिनं आणलं बरं आणव एवढं की चांगलं डबा भरून आणलं आणि आणलं चांगली मालिश करून दिली पाठीची मानेची डोक्याची मालिश केली डोक्यात चांगले 4-5 आणल्या पाठीची करून दिली मांडीची तळ हात तळपाय सगळ्याची मालिश करून दिली मग मी आता काय करतो मालिश केली ना म्हणे हो चांगलं वाटलं म्हणे आता बर मग तो त्याने काय केलं मालिश केली आणि तो झोपी गेला परंतु झोपी गेला आणि सकाळी उठून पाहता आरशात पाहायला लागला तो मला सांगा मुरमुऱ्याच्या पोत्यात एवढा मुरमुऱ्याच्या पोत्यासारखा एवढं झालं मुरमुऱ्याच्या पोत्यासारखा फुगला मला सांगा कशामुळं नाही ते लावलं म्हणून फजित झाली मग तुकाराम महाराज सुद्धा त्याचप्रमाणे सांगतात की अरे बाबांनो नाही त्या संताच्या मागे जर गेले नाही ते खोट्या संताच्या मागे जर गेले की तुमच्या सुद्धा जीवनाचं काय आहे पतन हे निश्चित आहे म्हणून खऱ्या संतांची संगत करा आणि खऱ्या संतांच्या आपण काय केलं पाहिजे संगतीत राहायला पाहिजे खऱ्या संतांच्या मागे आपण गेलं पाहिजे असं ज्या वेळेला तुकाराम महाराज साधक लोकांना सांगू लागले त्यावेळेला तुकाराम महाराजांकडे ती मंडळी आली आणि आल्याच्या नंतर तुकाराम महाराज म्हणू लागली का हो गेल्या अर्ध्या पाऊण तासापासून तुम्ही कवाचं लावलं संताच्या मागे जा संतांच्या मागे जा संत जीवनाचा उद्धार करून देणार आहे संतांच्या मागे गेलं तर जीवनाचं कल्याण आहे नाही तर पतन आहे पण का हो तुकोबराया आम्ही त्या संतांकडे पाहिलं या जगामधल्या सगळ्या संतांकडे जर पाहिलं ते आम्हाला बलहीन दिसले हो त्यांच्याला आम्हाला काही ताकद तर काही दिसली नाही मग ते कसं काय आमच्या जीवाचा उद्धार करतील कसं आमचं जीवन उद्धाराच्या मार्गाला लावतील कारण आम्हाला ते बलहीन दिसले दुर्बळ दिसले पण की त्याच्यात काही शक्ती दिसत नाही आणि तुम्ही म्हणतात की त्या संतांना शरण द्या त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात अरे बाबांनो हीच तुमची काय मोठी चूक हीच तुमची मोठी चूक आहे अरे तुम्ही पाहिलं ते वेगळ्या दृष्टीने
मी जे पाहिलं या समाजामध्ये मी जे पाहिलं तर मला फक्त या जगामध्ये झुंजार आणि शूरवीर जर कोण दिसत असेल तर ते संत तुकाराम महाराज अभंगाचे प्रथम शरण. झुंजारत एक विष्णुदास जगी झुंजारत एक विष्णुदास जगी झुंजारत एक विष्णुदास जगी झुंजारत एक विष्णुदास झुंजारत एक विष्णुदास जगी झुंजारत एक